जय भीम। 2 सप्टेंबर 2025 सम्राट वाचनमध्ये हा पहिला लेख आहे। लेखाचं शीर्षक आहे बुद्ध धम्मात ईश्वर नाही। दिनांक 6 मे 1955 रोजी सोपारा येथे वैशाख पौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माच्या तत्त्वज्ञानावर भाषण दिले। भाषणाच्या शेवटी कर्म संकल्पनेची स्पष्टीकरण करताना ते म्हणाले की हा जगाचा व्यवहार कसा काय चालला आहे याबाबत ब्राह्मणी ग्रंथ म्हणतात, नियंता चालवितो त्याला ब्रह्मही म्हणतात। इतर धर्मही ईश्वर, अल्लाह, गॉड या नावाने त्याच कल्पनेला पुष्टी देतात। बुद्ध धम्मात ईश्वर नाही। बुद्ध धम्मानुसार जगाचे व्यवहार दरेकाच्या कर्माने चालतात। यामुळे बुद्ध धम्माने मनुष्य मात्रावर जबाबदारी टाकली आहे। केले तसे भोगावे लागेल अशी ताकीद दिली आहे। याला कर्मविपाक म्हणतात। कर्मविपाक म्हणजे स्वतःच्या क्रियेपासून निर्माण होणारी फळे। कर्म म्हणजे पूर्वसंचित पूर्वजन्मी साठविलेले पाप पुण्यांचे गाठोडे असा अर्थ बुद्ध तत्वज्ञानात नाही। काही कर्म असे असतात की त्याचा परिणाम ताबडतोब भोगावा लागत नाही। त्या कर्माचा प्रक्रियेचा परिणाम कालांतराने होतो, परंतु जन्मांतराने नव्हे, कारण पुनर्जन्मच नाही। त्यामुळे बुद्ध धम्माने माणसाला स्वतःच्या सद्गुणांची वाढ करण्याला वाव ठेवला आहे। मानवाला स्वतःच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी स्वतःच झटावे लागेल असा आदेश दिला आहे। माझ्या कपाळी हे लिहिले आहे, हे विधी लिखित आहे, ब्रह्माची रेग आहे। म्हणून हताश न होता, निराश न होता स्वतःच्या उद्धाराचा राजमार्ग दाखविला आहे। संचित हे एक माणसाला निष्क्रिय करणारे थोतांड आहे। भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी असूनही जे गणपती बसवतात, जे गौरी गणपतीची पूजा अथवा उपासना करतात किंवा देवींना मानतात अथवा त्यांची उपासना करतात, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गद्दारी करीत आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भविष्य प्रतिज्ञा अशा आपल्या हरामखोर लोकांसाठी पुनश्च प्रसिद्ध करीत आहोत। नंबर 1, मी ब्रह्म विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही। 2, मी राम कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही। 3, मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतास मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही। 4, देवाने अवतार घेतला यावर माझा विश्वास नाही। 5, बुद्ध हे विष्णूचा अवतार होय हा खोटा आणि खोडसाळ प्रचार आहे असे मी मानतो। 6, मी श्राद्ध पक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही। 7, मी बुद्ध धम्माविरुद्ध कोणतेही आचरण करणार नाही। 8, मी कोणतेही क्रियाक्रम ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही। 9, सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानतो। 10, मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन। 11, तथागत बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा मी अवलंब करीन। 12, तथागताने सांगितलेलं 10 पारमिता मी पाळीन। 13, मी सर्व प्राणी मात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन। 14, मी चोरी करणार नाही। 15, मी व्यभिचार करणार नाही। 16, मी खोटे बोलणार नाही। 17, मी दारू पिणार नाही। 18, प्रज्ञाशील करून या बुद्ध धम्माच्या 3 तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन। माझ्या जुन्या मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला 19, माझ्या जुन्या मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्य मात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करतो व बुद्ध धर्माचा स्वीकार करतो। 20, हा सधम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे। 21, आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो। आणि 22, इतपर मी बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो। या ठिकाणी हा लेख संपलेला आहे। माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। जय भीम, जय भारत, जय बुद्ध भूमी।